पावसात आग लावणं थोडंसं मुश्किल आहे. वी विल ट्राय आवर बेस्ट. प्रॉपर सगळं दगडाचं सेटअप वगैरे करू. बापरे 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 बापरे, इथं भरपूर मुंगे आहे तिथं. तर तरी फॅमिली होती इथं फिरायला आलेले. आम्ही कमीत कमी 1-1.5 तासापासून इथं आग लावायची हे करतोय, पण आमच्याकडून अजिबात थोडी पण आग नव्हती लागली. यांनी आमची चूल दळून दिली. थँक्यू सो मच यांना. इतक्या मशक्कत नंतर जी मॅगी बनली याचा पहिला बाईट. नमस्कार मित्रांनो, मी आदित्य सोनवणे आणि आजपासून आपण चालू करत आहोत कुकिंग इन वाईल्ड सिरीज. गाईस, आता आपण चाललोय कुकिंग इन वाईल्डचा एपिसोड 1 शूट करायला. भाई 10 on 10 जागा भेटली आपल्याला. विथ 10 on 10 व्ह्यू. असा आपला व्ह्यू आहे. सगळं सामान वगैरे घेतलेलं आहे. मॅगी बनवणार आहे आपण. असा आपला व्ह्यू आहे. आणि फर्स्ट एपिसोडमध्ये आपण मॅगी बनवणार आहे आणि त्यानंतर मग आपण बघू नॉनव्हेज वगैरे ट्राय करू नंतर सेकंड थर्ड एपिसोडला. सो स्टे ट्यून, लास्टपर्यंत बघा आणि फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. सो स्टे ट्यून. भाई व्ह्यू तर बघा, व्ह्यू तर एक नंबर आहे. आली तर मोठमोठे डोंगर, धबधबा. इथून पुढे आपल्याला जायचंय. तर ही आहे आपली इथे मॅगी बनायचं पूर्ण सेटअप. ही आहे आपली छोटीशी चूळ. हिला आपण नीट दगड वगैरे लावून प्रॉपर डेकोरेट वगैरे करू. भेटूया आग लावून डायरेक्ट. इथे पावसात आग लावणं थोडंसं मुश्किल आहे. वी विल ट्राय आवर बेस्ट. आग नाही लागली तर पूर्ण प्लॅन चॉपट होईल, पण असं होऊ देणार नाही. इथे 100% आग लागली जाईल. मॅगी बनवू, प्रॉपर व्लॉग वगैरे शूट करू आणि तुम्हालाही आम्ही जो एक्सपिरियन्स घेतला आहे तो आम्ही तुमच्यासोबतही शेअर करू. स्टे ट्यून थ्रू आउट द व्लॉग. तर गाईस, अशा ठिकाणी आपली चूल आहे. इथे हे सगळ्या गोष्टी पहिले साईडला करू. प्रॉपर सगळं दगडाचं सेटअप वगैरे करू. बापरे 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 बापरे, इथं भरपूर मुंगे आहे तिथं तर बाबा. एक मिनटं, खतरनाक मुंगे आहे. काहीतरी दुसरा जुगाड काहीतरी करावं लागेल. मला वाटतं इथंच काहीतरी केलं पाहिजे. इथे पण बसू शकतो. तुला आपला टोप वगैरे प्रॉपर इथे सगळं बसू शकतो. बघू, मी ट्राय करतो. पहिले गवतो वगैरे सगळं तोडून घेऊ. फर्स्ट टाइम तर नाही आहे, त्याच्या आधी पण आम्ही असं कुकिंग वगैरे केलेली, पण आम्ही ते ब्लॉग वगैरे नाही काढला कधी. आता तुम्हाला प्रॉपर सगळं आमचा एक्सपिरियन्स वगैरे शो करेल. सो तुम्ही पण एन्जॉय करा ब्लॉग, शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि आपल्या भावाला सपोर्ट करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एन्जॉय करा ब्लॉग. आणि बेस्ट पार्ट कोणता होता ब्लॉगचा कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे बनवणार होतो पण इथं तर मुंगे निघल्या भाई. खतरनाक मुंगे डायरेक्ट हाताबितावर चढतात ते. सो आता आम्ही इथं सेटअप बनवतो आपल्या चुलीचा. सो भेटू डायरेक्ट आग लावून. तर आपण टोपाला पहिले चिकन लावून घेऊ, नाही टोप काळा होईल. हो, इथं माती आहे का? इथं यार कडक माती आहे. गावठी पद्धत. टोप जर काढा आला तर बाबा आले शिवाय भेटतील घरी. याच्याने टोप काळा होत नाही. टोपला माती लावून घेतोय कारण जर तुम्ही पण चुलीवर जर जेवण वगैरे बनवत असाल, जर मोस्टली लोकांना माहीत असेल, पण जर कोणाला माहीत नसेल तर टोप आपला काळा होतो चुलीच्या आगीने. तर सो जर तुम्ही पण कधी बाहेर जर चुलीवर कधी जेवण वगैरे बनवत असाल, पुढे पण गावाला की झालं किंवा ट्रेकिंग वगैरे करताना जर तुम्ही चुलीवर जेवण बनवत असाल तर टोपाला पहिले असं चिकन लावून घ्या. त्याच्याने टोप काळा होत नाही. गावठी पद्धत आहे. फायनली इतकी तडजोड केली, इतकी मशक्कत करवली या आगीने आणि कमीत कमी 1 तासानंतर ही आग लागली. भाई इथून 15 मिनटं लांब चालत गेलो आहे. जिकडे गाडी पार्क केली आहे. एक छोटासा असं हॉटेल आहे
आजी आजोबांचं. इकडं आपली गाडी पार्क केली आहे. तिकडं गेलो, तिकडून पेट्रोल काढून आणलं आहे. एवढंच निघलं आहे ते पण. आणि रुमालाने पेट्रोल काढला. रुमाल टाकला आतमध्ये, रुमालाने सोडून जे बाटलीत भरला आहे पेट्रोल. 15 मिनटं यायला 15 मिनटं जायला, कारण की अर्धा तास हेच करायला लागले. आणि 1 तास त्याच्या आधी अर्धा तास आम्ही असं पेपरने ट्राय करत होतो, पण पेपरने तर लागले नाही. शेवटी आग लागलेली आहे. आता थोडंसं अजून वाट बघू ये लाकडं जळसपर्यंत. मग आपला टूप ठेवू आणि मॅगी वगैरे बनवायला रेडी करू. भेटूया पाणी उकळताना तुम्हाला दाखवतो. मॅगी वगैरे बनवताना प्रोसेस सगळी दाखवतो तुम्हाला. तर ही फॅमिली होती इथं फिरायला आलेले. आम्ही कमीत कमी 1-1.5 तासापासून इथं आग लावायची हे करतो आहे, पण आमच्याकडून अजिबात थोडी पण आग नव्हती लागत. यांनी आमची चूल जळून दिली. थँक्यू सो मच त्यांना, आणि त्यांचे आम्ही आभार पण मानले. आणि ताईंचा पण ब्लॉगिंग चॅनल होता अनिरुद्धा पाटील करून, त्यांना पण नक्की फॉलो वगैरे करा, सबस्क्राईब करा त्यांना पण. भेटूया थोड्या वेळात. आता आग लागलेली आहे इथं. आता ह्याच्यात थोडंसं पाणी वगैरे उकळल्यानंतर मग आपण मॅगी वगैरे टाकूया आणि पुढं जाऊ. थोडंसं म्हणजे मॅगी मसाला वगैरे जे काय ते टाकूया आणि भेटूया थोड्या वेळात. बघू एकदा पाणी उकळल्यानंतर परत तुम्हाला दाखवतो. मॅगी टाकतो. पाणी पण तापलेलं आहे. तर आपण करत होतो कुकिंग इन वाईल्ड. भाई मस्करी नाही करत, कुकिंग इन एक्स्ट्रीम वाईल्ड झालं. एक्स्ट्रीम वाईल्ड, एक्स्ट्रीम लेवलला जाऊन हे सगळं बनतंय. एक तर पाऊस वगैरे चालू आहे, त्यात आग लागत नव्हती 1.5 तास. पुढून मध्येच देवासारखी ती ताई आली आणि त्यांनी आग लावून दिली. बाई चूल पेटून दिली आमची, त्याबद्दल थँक्यू तो बोललं की त्यांना मी. आता अजून थोडं वेळ, 10 मिनटं फक्त आग राहील ना कॉन्स्टंट, मॅगी बनवून रेडी. मग तुम्हाला दाखवतो, मग तुम्हाला एक्सपिरियन्स शेअर करतो कसं आहे. आता मॅगी बनली आहे, ऑलमोस्ट रेडीच आहे. अजून फक्त 5 मिनटं फक्त आपल्याला ठेवायचे याच्यावर, त्यानंतर मग बस मॅगी रेडी. भाईनी चीज पण आणलेलं बिहाइंड द कॅमेरा वाला मॅन. चीज मॅगी भाई, चीज मॅगी. जंगलामध्ये पण आमिराची मॅगी खातोय आम्ही, आमिरांची जंगलामध्ये. एकदम एक्स्ट्रीम लेवलला जाऊन सगळी कुकिंग चालू होईल. ह्याच्या आधी पण आम्ही कुकिंग वगैरे केलेली, पण एवढी कधी मशक्कत नाही करायला लागली कधी. काय ना बाई, हेच तर क्षण आठवणीत राहतात. पुढच्या पिढीला काहीतरी सांगण्यासाठी तर पाहिजे. आणि आता आटलं याच्यातलं, सुक्कीच मॅगी मला आवडते. आणि आटले अजून फक्त 5 मिनटं बस, मग डायरेक्ट प्लेटीमध्ये मग डायरेक्ट. गाईस फायनली आपली मॅगी रेडी झालेली आहे. एक नंबर दिसते बाई, एकदम सुक्की मॅगी, ते पण पावसात एकदम. आता आपण ही मॅगी प्लेटमध्ये सर्व करून घेऊ, मग तुम्हाला दाखवतो. गाईस फायनली आपली मॅगी रेडी झालेली आहे. आता आपण याला मस्त खाऊ. इतक्या मशक्कत नंतर जी मॅगी बनली आहे, याचा पहिला बाईट भाई एकदम खतरनाक. पाऊस आली आहे, जरा छत्रीच्या आतमध्ये बसलं, मॅगी खाते दोघं. एक नंबर मॅगी बनली आहे भाई, खरंच लय मेहनत करेल मॅगीनी, पण एक नंबर आहे. गाईस बड्या बुजुर्गांकडून ऐकलं होतं की असं कधी पण आपण जेव्हा वाईल्डमध्ये जेवण बनवतो, म्हणजे बाहेर आपण कधी पण जंगल वगैरेमध्ये जेवण बनवतो, सो असं थोडंसं काढून ठेवायचं असतं. ते एक बोलतात की मान असतो जागेवाल्याला. आपण पण तसं केलेलं आहे. परंपरा फॉलो करूया, भले आपला विश्वास असू नसू. जुने लोक म्हणतात काहीतरी असेल त्याच्यात, म्हणून आपण पण फॉलो केलं आहे ते. सो तुम्ही पण लक्षात ठेवा, कधी पण असं जर बाहेर तुम्ही जेवण वगैरे बनवत असाल, असं थोडंसं आपलं एक घास तरी साईडला काढून ठेवायचा. बाकी त्याची आपली याची मर्जी. कुकिंग वाईल्ड करून मस्त वाटलं गाईस. पहिलाच आम्हाला वाटलं नव्हतं आज आम्ही बनवू काय तसं काय, कारण की खूप कठीणाई आली, खूप डिफिकल्टीज आली,
पेटतच नव्हती आग. शेवटी एक ताई आली, त्यांची आखी फॅमिली तर मजा करायला आलेली, पण ते सोडून त्यांनी आमच्यासाठी काय ना काय केलं, त्यासाठी खूप आभारी. आणि खरंच कुकिंग इन वाईल्ड चालू झालं असं वाटतंय. तर बाईला सपोर्ट करा आणि असंच खूप सारे व्हिडिओज येणार आहेत. तर शेअर करा, तुमच्या जेवढे पण मित्र असतील सगळ्यांना शेअर करा. आणि कचरा करू नका, कारण की आम्ही एकही कचरा केला नाहीये. गाईस, जसं तुम्ही बघितलं असाल या पहिल्याच्या टिप्समध्ये आम्ही लांब येऊन एका जंगलामध्ये येऊन पाण्या वगैरे जवळ आम्ही कुकिंग केलेली आहे. आणि आमच्याकडे ऑलमोस्ट अर्धा दीड तास आमच्याकडून ती चूल पेटत नव्हती. तो एक देवीसारख्या ताई आहेत आपल्याकडे, एका फॅमिली आलेलं त्यांच्या पाण्यामध्ये खेळायला वगैरे. तर त्यांनी बघितलं आमच्याकडून चूल वगैरे पेटते का नाही, तर आमच्याकडून नव्हते पेटत. मग त्या ताई बोलल्या की मी हेल्प करून दिली तुम्हाला करून. तो त्यांनी आमची चूल वगैरे पेटून दिली आणि त्यानंतर आम्ही मॅगी बनवू शकलो. तर आमच्याकडून तर पेट्रोल वगैरे टाकून पण ती चूल पेटत नव्हती आमच्याकडून. त्या ताईने फक्त एक 10 ते 15 मिनिटांमध्ये आमची चूल पेटून दिली तर आम्ही याच्यावर आमची मॅगी बनवू शकलो. आणि हे जे सोनेरी क्षण आहेत आमच्या आयुष्यातले आम्ही एन्जॉय करू शकतो त्यांच्यामुळे. ताई, मनापासून तुमचे धन्यवाद खूप खूप. तर भावाच्या अकाउंटला पण नक्की सपोर्ट करा, भावाच्या चॅनलला पण नक्की सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत थोडा वेळ चिल मारतो इथे पाण्यामध्ये एक 10-15 मिनटं. आणि हे आहे माझ्या मागचा व्ह्यू. लाईन असे डोंगर आहेत आणि डोंगरावर वॉटरफॉल आहेत. दिसतात आपल्याला, जवळ जाऊ शकत नाही कारण खूप मोठे वॉटरफॉल आहेत. सो लांबून क्षण एन्जॉय करू, थोडंसं चिल करू, पीस एकदम वातावरण इथे. नंतर आपण हे सगळं आपलं सामान वगैरे आवरून आपण जाऊ घरी. भेटूया नंतर. बाय. झूला झुलाए ये पनघट नदिया किनारे ये आंगन निंदिया तू आना हवा के संग मुझको भी तू दिखाना अपने रंग तेरा मेरा गलियों में यूं फिरना फिर तेरा तो कोई तकना तक के नानी की गोदी में सोना परियों के देश जाके न आना ये मेरी है कहानी ये मेरी गाईज, स्टे ट्यून. बरेच असे एपिसोड येणार आहेत कुकिंग इन वाईल्डचे. तो स्टे ट्यून, सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा आपल्या भावाच्या अकाउंटला आणि चॅनलला. भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. बाय बाय.